आज आपण परिसर अभ्यासाची रिव्हिजन घेणार आहोत. संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांची परंपरा पुढे चालू ठेवण्याचे कार्य प्रामुख्याने कोणी केले, असा जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे संत एकनाथ. तर संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांची परंपरा कोणी चालू ठेवली, तर संत एकनाथांनी. पुढचा प्रश्न बघूया. मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिले, तर मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिले असा जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे विशाखा दत्त. विशाखा दत्त यांनी मुद्रा राक्षस नावाचे नाटक लिहिले. वेद काळामध्ये ग्राम वसाहतीच्या प्रमुखाला काय म्हणत असत, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वैदिक काळ होता, वैदिक संस्कृती होती. त्या वैदिक संस्कृतीच्या काळामध्ये ग्राम वसाहत जी होती त्या ग्राम वसाहतीच्या प्रमुखाला ग्रामणी असं म्हटलं जायचं. तर ग्रामणी, जसं आपल्याकडे आता काय म्हटलं जातं, आता काय म्हटलं जातं, आता काय म्हटलं जातं, आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय? हो सर. हा, तर आता काय म्हटलं जातं, ग्राम वसाहतीच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं? तर आता ग्राम नाही, गाव म्हणतो आपण त्याला. तर गावाच्या सरपंच. प्रमुखाला काय म्हणतो आपण? कोण असतं गावाचा प्रमुख? अरे, कोणीच उत्तर देत नाही. सरपंच का? हा, सरपंच. तसं जुन्या काळामध्ये गाव नव्हतं तर ग्राम वसाहत होती. तो जो प्रमुख होता त्याला ग्रामणी असं म्हटलं जायचं. टिंबटिंब यांच्या पराक्रमामुळे घोडखिंड ही पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाली. बाजीप्रभू देशपांडे. तर अगदी बरोबर, बाजीप्रभू देशपांडे. तर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमामुळे घोडखिंड जी आहे ती पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाली. शिवरायांनी अफजल खानाचा काटा गडाच्या कोणत्या गडाच्या पायथ्याशी मोठ्या चतुराईने काढला? प्रतापगड. शिवरायांनी अफजल खानाचा काटा प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठ्या चतुराईने काढला. वैदिकोत्तर काळामध्ये या जनपदाने महाराष्ट्राचा काही भाग व्यापला होता. तर साधारणपणे तुम्ही वैदिक काळाचा जर अभ्यास केला तर 16 जनपदे होती. तर त्या 16 जनपदांमध्ये अशफक नावाचं जनपद होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा बहुतांशी काही भाग हा या जनपदाने व्यापला होता. जनपद यानी की जसं आता राज्य आहेत तसे तेव्हा 16 जनपद होते. अवंती होतं, मगध होतं, कोसल होतं. तर असे जे 16 जनपद होते त्या 16 जनपदांमध्ये अशमक नावाचं जे जनपद होतं त्या जनपदाने महाराष्ट्राचा काही भाग व्यापलेला होता. पृथ्वीवरील एक वर्ष सुमारे 365 दिवसांनी किती तासांचं असतं? अगदी बरोबर. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरील एक वर्ष सुमारे 365 दिवस आणि 6 तासांचे असतं. हे वरचे जे 6 तास एकत्र येतात त्याचे 24 तास होतात आणि त्या 24 तासांचा पुन्हा एक दिवस त्याच्यामध्ये एक्स्ट्रा होतो आणि मग एक वर्ष असं असतं की त्याचे दिवस 366 दिवस असतात. त्या वर्षाला आपण काय म्हणतो? लीप वर्ष. लीप वर्ष. साधारणपणे कधी येतं लीप वर्ष? ज्या संख्येला 4ने भाग जातो. उदाहरणार्थ आता येणार लीप वर्ष होतं का 2024? 2024 हे लीप वर्ष होतं का? हो किंवा नाही? 2024 हे लीप वर्ष होतं. लीप वर्ष आहे. लीप वर्ष होतं कारण त्याला 4ने भाग जातो. अजून काय कारण आहे? तर या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?
29. 29. 28 नॉर्मल. असतात पण आता 29 होते. ओके. आणि नॉर्मल इयर असेल तर सामान्य 28. 28च असतात, बरोबर. तर भारताचे पंतप्रधान होते मोरारजी देसाई. यांचा वाढदिवस होता 29 फेब्रुवारी. तर दर 4 वर्षांनी त्यांचा वाढदिवस यायचा. पुढचा प्रश्न. गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात कोणाच्या पदांचा समावेश झालेला आहे? इथे प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, मी इथे क्लिअर करून सांगतो तुम्हाला. तर इथे लक्षात ठेवायचं आहे, इथे फायनल आन्सर आहे तुमचं संत नामदेव. लक्षात ठेवायचंय, संत नामदेव जे आहेत, तर हे संत नामदेव साधारणपणे पूर्ण भारतात फिरले होते. ते पंजाबमध्ये घुमान या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा एक नामोल्लेख गुरु ग्रंथ साहेब हा कुठल्या धर्माचा ग्रंथ आहे? गुरु ग्रंथ साहेब हा कुठल्या धर्माचा ग्रंथ आहे? शीख धर्माचा ग्रंथ आहे. त्या धर्मग्रंथामध्ये संत नामदेवांच्या पदांचा समावेश आहे. तर इथे संत तुकाराम झालेला आहे. तर ते उत्तर या ठिकाणी मात्र चुकलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याचं उत्तर जे आहे ते काय असणार आहे? संत नामदेव असणार आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. गाणं तुम्ही लावलं? अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या टिंबटिंब शतकापर्यंतचा कालखंड हा भारतीय इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. 5व्या, 6व्या, 8व्या आणि 10व्या. तर लक्षात ठेवायचा, अश्मयुगीन काळापासून आपण जर विचार केला तर इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारतीय इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. ज्यू धर्मातील लोक त्यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? तर ज्यू जो धर्म आहे त्या धर्मातले लोक त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉग असं म्हणतात. तर चर्च कोणाचा असतो? चर्च कोणाचा असतो? ख्रिश्चन ख्रिश्चन लोक. मग अग्यारी कोणाचं असतं? अग्यारी. पारशी लोकांचं. अगदी बरोबर, पारशी लोकांचं अग्यारी असतं. अगदी बरोबर, पारशी लोकांचं प्रार्थनास्थळ आहे. आणि विहार कोणाचं असतं मग? बौद्ध. अगदी बरोबर. तर सिनेगॉग लक्षात ठेवा, ज्यू धर्मातले जे भक्ती संप्रदाय आहे ज्यू धर्माचा, तर त्यांचं सिनेगॉग आहे प्रार्थनास्थळ. शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? मोठ्या थाटामाटात रायगडावर पार पडला. तर काय आहे ते? 1674. 1674. कोणाला तारीख सांगता येईल शिवरायांच्या राज्याभिषेकाची? 6 जून 1674. 6 जून लक्षात ठेवायचंय. 5 जूनला पर्यावरण दिन असं लक्षात ठेवा. आणि 6 जून 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक पार पडलेला आहे. नेक्स्ट. टिंबटिंब हे लिखित साधन नाही. तर स्तंभ लेखन हे लिखित साधन नाही. कोरीव लेख, इष्टिका लेख आणि प्रभास वर्ण हे लिखित साधन आहे. तर स्तंभ हा जो भाग आहे तो वास्तूमध्ये मोडतो, लिखित साधनामध्ये मोडत नाही. समोच्चता रेषा जवळ असल्यास उतार कसा असतो? तर समोच्चता रेषा हा जवळ असल्यास उतार हा काय असतो? तीव्र असतो. आता समोच्च रेषा म्हणजे काय असते? तर साधारणपणे समुद्र सपाटीपासून समान उंचीच्या भूपृष्ठावरील स्थळांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना समोच्च रेषा असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा सांगतो,
समुद्र सपाटीपासून समान उंचीच्या भूपृष्ठावरील स्थळांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना समोच्च रेषा म्हणतात. हा. आज त्यांचा फोन नंबर कोणता आहे? व्हॉट्सअपवर टाका फॅमिली. फॅमिली मी कोणाला नाही जास्त पाठवतो. सागर पृष्ठाच्या तापमानात मुख्यतः टिंबटिंबनुसार फरक पडतो. तर लक्षात ठेवायचंय, सागर पृष्ठभागाचं जे तापमान आहे तर त्याच्या तापमानात मुख्यतः अक्षांश नुसार फरक पडतो. अक्षांशनुसार फरक पडतो. प्रकाशाचा वेग टिंबटिंब वेग हा दर टिंबटिंबाला सुमारे 3 लाख किलोमीटर इतका असतो. तर प्रकाशाचा वेग एका टिंबटिंबाला 3 लाख किलोमीटर असतो. 1 वर्षाला, 1 तासाला, 1 मिनिटाला नाही, तर 1 सेकंदाला. म्हणजे प्रकाशाचा एक किरण 1 सेकंदाला सुमारे 3 लाख किलोमीटर इतका प्रवास करत असतो. लक्षात ठेवा. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज 3 लाख पर सेकंड. बरोबर आहे की नाही? 3 लाख किलोमीटर पर सेकंड. प्रकाश हा लाईट हा प्रकाश हा 1 सेकंदाला 3 लाख किलोमीटर इतका प्रवास करतो. जगात अशीच कोणतीही वस्तू किंवा अशी कोणतंही वेगवान विमान नाही किंवा अशी कुठलीही गोष्ट नाही की या वेगाला पकडू शकेल असं. तर एवढा प्रकाशाचा वेग आहे 1 सेकंदाला 3 लाख किलोमीटर इतका. म्हणून ज्या वेळेस पावसाळ्याचे दिवस असतात, ढगांचा गडगडाट होतो, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रकाश अगोदर येतो आणि आवाज नंतर येतो. त्याचं कारण ते आहे, कारण प्रकाशाचा वेग हा जास्त आहे. चंद्राला टिंबटिंब भोवती फिरण्यासाठी 29.5 दिवसांचा कालावधी लागतो. तर तुम्हाला माहिती आहे, चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतो, सॉरी, पृथ्वीभोवती फिरतो. आणि चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 29 दिवसांचा कालावधी लागत असतो. शेळीच्या पिल्लूला काय म्हणतात? तर शेळीच्या पिलाला कळडू म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, शेळीच्या पिलाला कळडू म्हणतात. शिवाजी महाराजांचा विवाह हा निंबाळकर घराण्यातील सईबाईंशी झाला. शिवाजी महाराजांचा विवाह निंबाळकर घराण्यातील सईबाईंशी झाला होता. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे टिंबटिंब किलोमीटरचा भाग म्हणजे तपांबर होय. तर तपांबरचा जो भाग आहे तो पृथ्वीच्या पृष्ठापासून सुमारे 32 किलोमीटरचा भाग म्हणजे तपांबर होय. पृथ्वीच्या पृष्ठापासून सुमारे 32 किलोमीटरचा भाग. टिंबटिंब यांनी लिहिलेली पदे गुरु ग्रंथ साहेब मध्ये आहे. हा प्रश्न आता झाला होता. काय प्रश्नाचं काय उत्तर सांगितलं होतं मी? बोला. संत नामदेव. तर अगदी बरोबर, संत नामदेव यांनी लिहिलेली पदे गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतात. त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणी हिंदी भाषेमध्ये अभंग रचना केली? तर लक्षात ठेवायचं, हिंदी भाषेमध्ये अभंग रचना ही संत नामदेवांनीच केली आणि त्याच अर्थाने गुरु ग्रंथ साहेबमध्ये त्यांना स्थान मिळालेलं आहे, त्यांच्या रचनांना स्थान मिळालेलं आहे. श्रुती तसेच संहिता देखील म्हणतात. कशाला श्रुती आणि संहिता म्हटलं जातं? तर जे वेद आहेत त्या वेदांना श्रुती किंवा संहिता म्हणतात. किती वेद आहेत त्यांची नावं सांगा? 4 वेद. 4. नावं सांगा. अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. सामवेद. अगदी बरोबर. तर ही 4 वेद आहेत. तर 4ही वेदांना आपण संहिता किंवा श्रुती असं म्हणत असतो. मुरारबाजी काय चालवण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं मुरारबाजींनी? मुरारबाजींना म्हणजे काय येत होतं नेमकं असं की त्यांनी त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं होतं? तर समशेर, मुरारबाजी जे होते ते समशेर चालवण्यात अगदी कुशल होते, प्रवीण होते. संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते? मुक्ताबाई. तर लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव होते मुक्ताबाई. श्री चक्रधर स्वामी हे मूळचे कोणत्या राज्यातले होते?
तर श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरात राज्यातील होते. भारतात अन्न सुरक्षा कायदा केव्हा केला गेला? तर लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस नरेंद्र मोदी सरकार 2014 मध्ये आलं त्याच्या अगोदर भारतात अन्न सुरक्षा कायदा आणला गेला. त्यावेळेस माझ्या मते मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते. तर अन्न सुरक्षा कायदा हा 2013 मध्ये आलेला आहे. त्याची तारीख पण मी तुम्हाला सांगतो. अन्न सुरक्षा कायदा हा कायदा काय आहे तर मानवी जीवन चक्राच्या दृष्टिकोनातून अन्न व पौष्टिक सुरक्षा प्रदान करणारा हा कायदा जो आहे, लोकांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार अन्न पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून सन्मान आणि जीवन जगण्यासाठी व त्यांच्याशी संबंधित बाबींसाठी हा कायदा लागू करण्यात आला होता. त्याची आपण तारीख बघूया, एक मिनिट. तर साधारणपणे अन्न सुरक्षा कायद्याचे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी हे 22 डिसेंबर 2011 रोजी संसदेत सादर करण्यात आलं. 5 जुलै रोजी राष्ट्रपतींचा अध्यादेश म्हणून ते प्रसिद्ध करण्यात आलं, 5 जुलै 2013ला. आणि 12 सप्टेंबर 2013 मध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, संपूर्ण भारतामध्ये 12 सप्टेंबर 2013. आणि आसाम सरकारने 24 डिसेंबर 2015 मध्ये हा कायदा लागू केला होता. तर 12 सप्टेंबर 2013 हा कायदा कधी आला? तर 12 सप्टेंबर 2013 लक्षात ठेवायचं आहे तारीख. पुढचा प्रश्न, इसवी सन 1921 मध्ये पंजाब मधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे पहिल्यांदा उत्खनन करण्यात आले? रावी. तर लक्षात ठेवायचंय, अगदी बरोबर, रावी नदीच्या काठी हडप्पा येथे पहिल्यांदा उत्खनन करण्यात आले. पुढचा प्रश्न, जंजिरा हा शब्दप्रयोग कोणत्या प्रकारच्या किल्ल्यांसाठी करतात? सगळ्यांना माहिती आहे जंजिरा हा काय आहे? जलदुर्ग. जलदुर्ग आहे, पाण्यामधला किल्ला आहे. मुरुड जंजिराला बहुतांशी सगळेजण जाऊन येतात. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता, लक्षात ठेवायचा आहे. मध्ययुगाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. भारतीय आरमाराचे जनक कोण, असा जर प्रश्न आला तर छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तर आहे. भारतीय आरमाराचे जनक. शहाजी राजांनी शिवरायांसाठी तयार केलेली स्वतंत्र मुद्रा कोणत्या भाषेत आहे? तर शहाजी राजांनी शिवरायांसाठी तयार केलेली स्वतंत्र मुद्रा जी आहे ती संस्कृत भाषेमध्ये आहे. पृथ्वीवर उपलब्ध एकूण जलाच्या किती टक्के जल हे महासागरात सामावले आहे? तर 97.7% हे त्याचं उत्तर आहे. 97.7%. आपल्याला 2.3% मिळतं फक्त. जैन धर्मामध्ये प्रामुख्याने कशावर भर देण्यात आला? तर जैन धर्मामध्ये अहिंसो परमो धर्म असं त्यांचं सूत्र आहे. अहिंसा या सूत्रावर भर देण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई या कोणत्या घराण्यातील होत्या? तर शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ या जाधव घराण्यातल्या होत्या. सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह कोणता? तर नेपच्यून हा ग्रह आहे. सगळ्यात लांबचा ग्रह नेपच्यून आहे. नंतर पुढचा प्रश्न, इयत्ता 6वीच्या भूगोलाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कशाचे चित्र आहे? तर पृथ्वीचं चित्र आहे. ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. नकाशामधील समान उंचीवरील बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला कोणती रेषा म्हणतात? तर समोच्चता रेषा म्हणतात. हत्ती गवत कोणत्या प्रदेशात आढळते? तर हत्ती गवत सॅव्हाना प्रदेशात आढळते. सागरी जलामध्ये टिंबटिंबाचे प्रमाण सर्वाधिक कधी असते? तर सागरी जलामध्ये सोडियम क्लोराईड अर्थात NaCl चं प्रमाण सर्वात अधिक असतं. जगातील सर्वात खोल गर्ता कुठे आहे? तर जगातील सगळ्यात मोठा सर्वात खोल गर्ता हा पॅसिफिक महासागरात आहे. सागरी लाटांची गती कशावर अवलंबून असते? सागरी लाटांची गती ही वाऱ्यावर अवलंबून असते. 0° मूळ रेखावृत्त व विषुवृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? तर लक्षात ठेवायचं, 0° मूळ रेखावृत्त विषुवृत्त हे आफ्रिका खंडामध्ये एकमेकांना छेदतात. GPS म्हणजे काय? तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम.
जे तुम्ही मॅप वगैरे लागतात, गुगल मॅप लावतात, तर ते GPS असतं, लोकेशन असतं, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणतात त्याला. किल्ल्यांचे संरक्षण व कारभार करणाऱ्यास टिंबटिंब म्हणत असत. तर जुन्या काळामध्ये हवालदार हे पद होतं. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात राज्यकारभार चालवणाऱ्याला प्रधान म्हटले जाईल. भवानी देवीचे मंदिर कोणत्या गडावर आहे? तर भवानी देवीचे मंदिर हे प्रतापगडावर आहे. शिवराय बादशहाच्या दरबारी गेले त्या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. लक्षात ठेवा, शिवराय जेव्हा औरंगजेबाच्या दरबारी गेले तेव्हा औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. तानाजींच्या भावाचे नाव काय होते? तर तानाजींच्या भावाचे नाव सूर्याजी होते. मौर्यकालीन इतिहासाचे वर्णन करणारा इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? मॅगेस्थेनिस जो होता, या मॅगेस्थेनिसने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये मौर्यकालीन भारताचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. चंद्रगुप्त मौर्य असेल, त्यानंतर धनानंद नावाचा राजा असेल, आर्य चाणक्य असेल, या संदर्भातली माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते. इंडिका नावाचा ग्रंथ मॅगेस्थेनिस याने लिहिलेला आहे. लीळा चरित्र ग्रंथाचे लेखन कोणी केले? तर लीळा चरित्र ग्रंथाचे लेखन चक्रधर स्वामी यांनी केलंय. स्वराज्याच्या प्राथमिक चरणात टिंबटिंब या स्वकीय शत्रूचा बंदोबस्त शिवरायांना करावा लागला. तर ज्यावेळेस शिवरायांनी गड किल्ले जिंकण्यास सुरुवात केली, तर जावळीच्या मोऱ्यांना आटोक्यात त्यावेळेस घ्यावं लागलं. आपले चांगले नसतात या वृत्तीने. पारसी धर्मातील लोक त्यांच्या प्रार्थना स्थळाला अग्यारी म्हणतात. ज्यू लोक सिनेगॉग म्हणतात. चर्च हे ख्रिश्चन धर्माचं असतं, तर विहार हा बौद्ध धर्मीय लोकांचं प्रार्थनास्थळ असतं. पृथ्वीवर एकूण उपलब्ध पाण्याच्या 3% पाणी हे वापरण्यायोग्य आहे. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो? तर 21 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. याच्याबद्दल थोडं मला शंका आहे. आंतरराष्ट्रीय शांतता दिन, हा बरोबर, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस, कारण 10 डिसेंबरला मानवी हक्क दिन असतो. बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो ने भारत ही संगणकीय नकाशा प्रणाली विकसित केलेली आहे. भारत पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात? परिवलन म्हणतात, परिभ्रमण म्हणतात. 2 वाक्य दिलेले, दोन्ही विधान चूक आहेत. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात, आणि पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. या पद्धतीने शेवटचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या टिंबटिंब व टिंबटिंब भागामध्ये ग्रॅनाइट हा खडक आढळतो. तर महाराष्ट्राच्या पूर्व भाग व दक्षिण कोकणात ग्रॅनाइट हा खडक आढळतो. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिवाचे प्रमुख काम कोणते होते? तर सचिव जो होता, सेक्रेटरी जो होता, कार्यवाह जो होता, त्याचं काम होतं सरकारी आज्ञापत्र पाठवणं. आणि शेवटचा प्रश्न आहे, संस्कृत भाषेमध्ये श्री शिव भारत हे शिवचरित्र कोणी लिहिले? संस्कृत भाषेमध्ये श्री शिव भारत हे शिवचरित्र कवी परमानंद यांनी लिहिलेले आहे. असे जवळपास आपण 50 प्रश्नांची या ठिकाणी रिव्हिजन घेतली. याची PDF तुम्हाला शेअर करतो आणि याचा व्हिडिओ पण तुम्हाला टाकतो. सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू. याच्यामध्ये फक्त संत नामदेव या संदर्भात थोडी दुरुस्ती करून घ्यायची आहे.